ज्यांच्या त्यागातून चांदोली धरण आणि अभयारण्य साकारलं त्या लोकांना आजसुद्धा पुनर्वसनाच्या मागणीसाठी कित्येक दिवस रस्त्यावर राहून सरकारचं लक्ष वेधावं लागतंय. चांदोली अभयारण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना शासनानं पर्यायी जमिनी दिलेल्या नाहीत. चांदोली अभयारण्यग्रस्त जमिनी मिळाव्या या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून वनविभागाच्या कार्यालयाबाहेर ठाण मांडून आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह खासदार संजय मंडलिक यांचे आपण मतदार असताना या दोघांनीही आंदोलनाची दखल घेतली नसल्यानं आंदोलक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून अभयारण्यग्रस्त मंगळवारी चांदोलीच्या दिशेनं पायी मार्च सुरू करणार आहेत. खासदार सुद्धा दिल्लीत आहेत आणि त्यांनी सुद्धा गेल्या 5 वर्षापूर्वी जाहीरनाम्यात छापलेलं होतं की प्रकल्पाचे प्रश्न सोडवतो. ते प्रश्न सोडवले नाही ते नाही, पण प्रत्यक्षात त्यांच्या मतदारसंघातले 13 दिवस माणसं आहेत, त्यांची विचारपूस करणं माणूस म्हणून करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री 2 वेळा दौऱ्यावर आले, पण आल्याच्यानंतर काही आंदोलनाच्या बाजूनं मागच्या वेळेला आले ते गावच्या आंदोलनाच्या बाजूनं तापा गेला. पण कमीत कमी आपली लोकं बसले आहेत, म्हणजे वडील आहेत ते आता पालकमंत्री म्हणजे वडील झाले. पण वडिलांनी जर जनतेकडे बघायचं नाही तर बघायचं कोणी, म्हणजे ते आम्हाला राजकीयचं आम्हाला काही घेणं देणं नाही, पण माणसं आहेत तर ती माणसं का बसले ह्याची विचारपूस होणं गरजेचं आहे. आणि जेणेकरून आता आम्ही निर्णयच घेतलेला आहे, 533 हेक्टरचं काय होतं ते बघायचं आणि शेतीला पाणी मिळायला पाहिजे आणि 1,65,000 घर बांधणे. आम्ही 3च विषय घेऊ, बाकीचे बरेच प्रश्न आहेत. 2 वेळचं जेवण आणि चहा नाश्त्यासाठी पुरेसे पैसे देखील नसल्यानं हे अभयारण्यग्रस्त या ठिकाणीच चूल पेटवून चहा आणि जेवण करतात. यासाठी आंदोलनाला बसलेल्या महिला रोजच्या स्वयंपाकासाठी काम करत असतात. ज्यांच्या शेकडो हेक्टर जमिनी शासनानं चांदोली अभयारण्यासाठी संपादित केल्या, त्यांना वेळेत जमिनी दिल्या असत्या तर या शेतकऱ्यांना अशा प्रकारे रस्त्यावर चूल पेटवण्याची वेळ आली नसती. सरकार या लोकांनी केलेल्या त्यागाची अजून किती दिवस थट्टा करणार आहे, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.